नमस्कार मंडळी. निराशेला सुरुंग लावून आनंदाचा महामार्ग करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका हॉस्पिटलमध्ये रंगणार आहे शूटिंग, पण त्यामुळे पेशंटला मिळेल का औषध आणि आपल्याला मिळेल का हास्याचं इंजेक्शन? चला बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. ट्यूमर काढा ना वाचाड्यानो. अरे ऑपरेशन करा ना. डॉक्टर कुठे गेले? डॉक्टरला बोलवा. सिस्टर कदम, कशाला ओरडताय तुम्ही आणि कशाला वळवळताय एवढं? गांडुलाने झपाटलंय मला म्हणून वलवलतोय ना. अरे मरायला आलोय ना रे. बोलव ना डॉक्टरला. बोलवा. थांबा, ओरडू नका, डिस्टर्ब होताय मला. मला मस्कारा लावू द्या ना. अरे मस्करा नाही रे, तुम्ही मस्करी लावले. ऐका ना रे, कुणीतरी बोलव ना डॉक्टरला. मला त्रास होते ना. पण इकडे कशाच्या नावानं बोंबालतंय सारखं कळ. सकाळ झाली नाही झाली कशाला बोंबालताय सारखं? गबाचा घे. वास कसला येतो रे कदम? याच्या आईला काय सकाळ सकाळ का दारू पिऊन आलाय काय? तू प्यालायस बा साड्या. 1 महिना झाला मी इकडे आहे रे. पहिल्या दिवशी मला ऍडमिट केल्यानंतर ज्या ज्या लोकांनी फळं आणली ना ती आता पिकून त्याचं वाईन झालंय आतल्या. मला घरी तरी जाऊ द्या ना. माझं ऑपरेशन तरी करा ना. जरा थांबा, शांत राहा जरा. अरे काय कशाची वाट बघतात? द्या की टाकून ती वाशी. तू काय आतलं खेळ येऊन सांगणार आहे त्यातलं टाका म्हणून? जा टाकून दे. आणि इथं वार रूम फ्रेशनर बिसनर मारावा जरा. ओ शांत झोपा जरा. काय काय होतंय तुम्हाला? अरे ट्यूमर दुखतोय ना रे वाचाऱ्या. ट्यूमर तुम्ही आतल्या गाठीच आहे ना म्हणून ते आतलं दुखतंय तुमचं. सर जोरदार टाकलाय. आतल्या गाठीचा म्हणून आत दुखते. सर हेअरस्टाईल कशी वाटते माझी? कडकच आहे, विषयच नाही है ना? काय. मी दाढी व्हिडिओ करायला पाहिजे. दाढी दाढी ठेवा सर, तुम्ही हिरो दिसता. मी कशी दिसते? तुम्ही परी परी. अरे काय चाललंय वसाड्यानो? ही सकाळपासून मेकअप घासते चेहऱ्याला. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? मिशिकाची हे. अरे काय आहे आज वसाड्यानो? कदम, असं काय करताय? तुम्हाला काहीच माहित नाही? मी तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे वसाडे. मला माहितच आहे. अरे अरे हॉस्पिटल मध्ये शूटिंग आहे. शूटिंग का तुम्ही? अरे वसाड्यानो, ट्रीटमेंट सोडून सगळं चाललंय इकडं वाचाड्यानो. आधी त्या वाकड्या ड्रायव्हर वाल्याचा वाढदिवस इकडे केला वाचाड्यानो. आधी तिकडे बिर्याणी स्पेशल तुम्ही काहीतरी कार्यक्रम केला आणि आज शूटिंग. अरे वसाड्यानो, माझं ऑपरेशन करा, मला घरी जाऊ द्या. कदम कदम शांत राहा, शांत राहा. आज शूटिंग झालं की तुम्हाला पहिले चिरा घेणार आहे. अरे काही डॉक्टर आहेस का? कोण आहेस तू वाचाडे? असं बोलतात. जरा शांती ठेवावं तुम्ही. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग डॉग. गुड मॉर्निंग. यू आर लुकिंग हँडसम. थँक्यू. तुम्ही सुद्धा सुंदर दिसताय सिस्टर. आज वेगळाच ग्लो आलेला आहे. कोणीतरी वेगळी लिपस्टिक लावली. काय केलं? 2 इंच ट्यूमर आत घालवलास. अरे आलोय ना रे वाचाऱ्या. सॉरी सॉरी सॉरी. कदम कदम, आता कसं वाटतंय तुम्हाला? अरे पोटात दुखते ना माझ्या. पोटात दुखतंय. बने यांच्या बेंबीत गरम तेल घाला. काय गावठी डॉक्टर आहेस का रे वाचाऱ्या? अरे ट्यूमर काढायला आलोय ना. ओ ट्यूमर. बोंबी दुखते का? त्याच्यात तेल ओतणार आहेस वाचाऱ्या? नाही नाही नाही, माझ्या हेच होतं. काय होतं, इतके पेशंट्स असतात माझ्या वाट्याला की कळतच नाही कोणाचं काय दुखतंय, कोणाला काय होतंय. कुठाय वाचाड्या? कुत्रा नाही हॉस्पिटल मध्ये, मी एकटाच आहे. कुठाय वाचाऱ्या? तोच तर प्रॉब्लेम आहे ना. अहो कळतच नाही पेशंट काय येत नाहीत ते इकडे. अहो तुमच्यामुळे आम्ही महिन्याभराचं लाईट बिल भरतो हॉस्पिटलचं.
कसं आहे कदम आता हॉस्पिटलमध्ये समजा पेशंटच नाही डॉक्टर आपली नुसती स्टेथोस्कोप घालून इकडून तिकडे हिंडते याला का येण्यागत कसं वाटतं का रे हो ना म्हणूनच मी माझं डॉक्टर लावून डॉकला आयडिया दिली की आपण ऍड शूट करूया म्हणजे लवकर 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 येतील डॉकर डॉकर लवकर 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 हाऊस इट थांबा रे थांबा. माझ्या ट्युमरवर इकडे इलाज नसेल पण ह्याच्या ह्युमरवर तरी इलाज असेल का नाही तो आधी करा वासाऱ्यानो. अरे किती बेकार हॉस्पिटल आहे रे वासाऱ्यानो. डॉक्टर तुम्ही नसताना हे वसारे तिघ टाइमपास म्हणून एकमेकाचं रक्त काढत असतात माहिती. नाही ते ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलेलं आहे प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना ते करावं लागतं. काय होतं आपल्याला जर प्रॅक्टिस नसेल ना मग आपल्याला नस सापडत नाही मग हात बसलेला नसतो मग आपण विचारत बसतो नस कुठे नस कुठे. इकडेच असते पण डॉक्टर ट्युमर हातात गावलाच ना फेकून मारला असता. मी काय केलं कदम काय केलं म्हणजे काय. काय काय झालंय अरे काय हे डॉक्टर आहेत का कोण आहेत रे. परवा या लोकांनी झोपेचे इंजेक्शन एकमेकांना देऊन 8-8 तास झोपले होते वाचा. काय झोप लागली तुला काय झोपलो होते मला खरं झोपायचंच नव्हतं पण लागलीच नाही नाही, पण तेच आहे काय होतं ना आपल्याकडे पेशंट नसल्यावर काय करायचं म्हणून तुला इंजेक्शन घे तुला इंजेक्शन घे तुला असं सगळे करत बसतात. पण आता तसं होणार नाही. आपण ही ऍड केली की लोकांना कळणार इकडे हॉस्पिटल आहे मग लोक आजारी पडणार आणि मग दनादन आपल्याला पेशंट्स मिळणार. गर्दी गर्दी असं. Chalo, 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 come fast! I'm the director. Hello, hello, hello. Who are you? You're the what boy? Thank you. Hello, you're the senior doctor. Oh no, you are the senior I am the doctor. senior doctor. Hello, hello, Dattu. चलो लगे सेटअप करा सगळं और मेरे को मेरे फील्ड में कोई नहीं चाहिए. Just out, Out, please out. Who is he? सर हे पेशंटचा रोल करणार आहेत. अरे वचारे कधी ठरले हे. क्या बात आहे एक माणूस सेलिब्रिटी होणार. Okay, okay, patient. What is your name? अरुण कदम. ओके अरुण सर तुम्हाला डायलॉग बोलायचा आहे. माझ्या छातीत दुखतंय आय वॉन्ट 2 times. ओके तू कर वसाड्या. छातीत नाही दुखत आहे ट्युमर दुखतंय इट्टू इट्टू. मी डिरेक्टर आहे माझे डायलॉग बोलायचं. कोण आहे हा दत्तू. हा आत्ता आलाय हा माझे मेन डायलॉग बोलत नाहीये स्वतःचे ऍडिशन्स. हु इज ही. सर आपण असं केलं तर त्यांचे डायलॉग मेन डायलॉग म्हणून घेतले तर शट अप. तुम्हाला माझ्या छातीत दुखतंय 2 times करावं लागेल. ओके अरे नाही वसाड्या माझं ट्युमर दुखतंय ना मी कशाला छातीमध्ये बोलतोय दुखणार आहे? कोण आहे हा कोण आहे दत्तू. इज अ ज्युनियर आर्टिस्ट आणि हा मला असं बोलतोय ऍक्टिंग येत नाही काय नाही अक्कल नाही काय नाही लायकी नाही काय नाही. अँड ही इज सिटिंग ऑन माय बेड. आय डोंट वॉन्ट हिम. मला हा नको आहे. मला वेगळा पेशंट द्या प्लीज. मी पेशंट आहे ज्युनियर आर्टिस्ट बोलतोय काय काय बोलतोय तू वसाडा? What is he saying? काय बोलतोय तो. सर ती खरंच पेशंट नाही तर ऍडमिट झाले तर इकडे महिनाभर ऍडमिट आहे ती ऍक्टर नाही ती माय गॉड हे पेशंट पेशंट आहे ती आय एम सो सॉरी सर मला माहित नव्हतं. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. इथे दुखतंय का तुम्हाला. चला 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 आपण शूटिंगला ओके फाईन चिल. नर्स कोण आहे. गेस करा. आय लाईक दिस गेम. काय वसाड्यानो ही आहे ना नर्स वसाडे एकच आहे ना आपल्याकडं. ओके ओळखलेलं आहे ह्यांनी ओळखलं. You're the nurse. Pretty doll, come over here. Come fast. Okay. I like your color. Thank you. Nice. So, Rasika, right? मी तुला अरे तुला केलेलं सांगणार आहे. चालेल. ओके गुड. डॉल तुला एक डायलॉग बोलायचा आहे. सिम्पल डायलॉग आहे. काय तू आता कशी आहेस ह्या हॉस्पिटलमध्ये तू नर्स आहेस पण माझ्या ऍड मध्ये यू आर द अँकर. वाव स्क्रिप्ट प्लीज. येस मॅडम स्क्रिप्ट मला स्क्रिप्ट पण आहे टेक दिस आणि अँगल. एवढं सगळं पाठ होईल माझं. डॉल तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अख्खं नाही घेणार आहोत आपण 1 लाईन्स घेणार आहोत. ओके इज इट ओके. Okay. इज इट ओके. Yes. ओके सो आपण आता 1 लाईन घेणार आहोत आणि तुम्ही डॉक्टर तुझी लाईन परत एकदा बोल. आय वॉन्ट टू रिपीट इट हा, हा. त्यांच्यासाठी. हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास. करेक्ट. शेवटचा श्वास. हा. एसएस म्हणजे शेवटचा श्वास असं नाव होतं हॉस्पिटल आहे वसाड्यानो. हो अरे मग ते बोर्डावर लिहा ना. मी ते वाचून नसतो आलो असतो ना रे इकडं. नाही आता ठीक आहे आता आलाय ना तर ठीक आहे. जस्ट शट अप. लिसन तुझं पूर्ण डायलॉग आहे. हा हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात. एक्झॅक्टली. ह्या वाक्यानंतर तुम्हाला पेशंटची काळजी घ्यायची आहे. नाव डॉल तू इकडनं चालत येणार आहेस अशी हॉस्पिटल दाखवत इथे उभी राहणार आणि देन डायलॉग बोलणार. ओके Okay. ओके चलो दत्तू अँगल लाव डॉलवर आपल्या. येस सर मी सुंदर दिसते ना. ऑफकोर्स जगातली प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसते. डॉल Oh, डोंट wow. वरी कम प्लीज. Yes. या ऍक्शन करा. इकडून Yes, sir. येस येस Ready, येस. sir? दत्तू फॉलो ह. ओके ऍक्शन. तर
हे आहे आमचं हॉस्पिटल Okay. शेवटचा श्वास. आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात. Hello. Why? Just stop it. कोण असतोस तू कट बोलणारा? कोण असतोस तू? आय एम द डिरेक्टर. मी इथे कट बोलणार आहे फक्त. इंजेक्शन आत गेलंय चांगलं टाकलंय त्याने आत. इंजेक्शन कोणी दिलं? यांनी इंजेक्शन कोणी दिलं? आय वॉन्ट क्लोज ऑफ द इंजेक्शन. कुठलं इंजेक्शन दिलंय फॉर द कंटिन्युटी? माने कुठलं इंजेक्शन दिलेलं आहे? जग रोटेशन दिले. माने कुठलं? जग रोटेशन. झेक्लोटेशन. कशासाठी देतात झेक्लोटेशन? मी कशासाठी पण तीच देतोय. माने झेक्लोटेशन ठेवून द्या, नको आपल्याला. अरे याला पण नाही माहित वाचाड्याला. जस्ट शट अप. माने एक काम करा, वेगळं कुठलं तरी इंजेक्शन घ्या. ती लालग घेऊ का लालग? लालग. लालग माने लालग नका घेऊ, वेगळं दुसरं कुठलं तरी घ्या ना माने. अॅनेस्थेशिया सोडून वाटेल ते कुठलं दुसरं जे आहे ते घ्या. ती सर म्हणजे कसं ओळखायचं काय? जे पांढरं आहे ते अॅनेस्थेशिया. 7-8 बाटल्या पांढऱ्याच आहेत सर त्यातल्या. घ्या कुठलं तरी. ओके डन आहे का? ठरलेलं आहे का? कुठलं द्यायचंय? सर वाजता Hello. मी लालग घेतले. हा घ्या, हे घ्या. ओके डन आहे. ओके नाव पेशंट आपण तुमच्या इथे एक इंजेक्शन देणार आहोत परत. नको काय नको. नको वाचाड्या. डोंट डू दिस. हे बघ शूटिंग इज अन आर्ट. नाव आय एम टेकिंग अ क्लोज ऑफ युअर पिअर्सिंग ऑफ दॅट इंजेक्शन. ए वाचाड्या, तुझ्या क्लोजच्या नादामध्ये मला यमदेव क्लोज दिसतोय आणि त्याचा रेडा पण क्लोज दिसतोय वाचाड्या. डोंट वरी सर, डोंट वरी. यम आणि हे काय तुझा रेडा क्लोज आले ना की तुमचा बॅकअप करून टाकू. ओके डोंट वरी. चलो चलो कम फास्ट कम. माने कम फास्ट. जस्ट सेट. हा क्लोज. धरा त्यांना. या रेडी रेडी रेडी. व्हेरी नाईस. येस शो मी शो माने. या got it. Very nice shot. It was an amazing shot. Very nice. It was so natural. Okay, now कोई भारत का सुपुत्र है जो मुझे pills ला के देगा? I want pills. Yeah. गोळ्या. सर गोळ्या छोट्या आहेत, दिसत नाहीयेत. अरे My DOP wants big pills, please. मोठी गोळी हवी आहे? आजा. Yes, मोठी गोळी द्या लवकर. मला DOP ला हवी आहे. सारखा ठीक आहे. कुठे होतास तू? वा. मला हात पाहिजे क्लोजला. आय वॉन्ट धिस गोळी इन हिज माउथ. कम ऑन फास्ट. अरे डांबर गोळी आहे ना वाचाड्यानो. अरे खाऊन झुरल्यासारखं मरीन ना. तुम्हाला कळत कसा नाही वाचाड्यानो. I'm so sorry. अरे वॉशिंग बेसच्या जालीला वर ठेवतात ना वाचाड्यानो. जाली सुद्धा आत घेत नाही, एवढी मोठी असते ती. अरे मेल्यानंतर पोस्टमॉर्टम करणारा कन्फ्यूज होईल. हा गोलीने मेलाय का डांबर गोलीने मेलाय का इंजेक्शनने मेलाय. Just stop it. तुम्ही खूप बोलताय हा. बोलतात थोडं. तुम्ही जास्त बोलताय इथे. तू वाचाड्या बोलतोय जास्त. दत्तू दिस इज इनफ. एक काम करा, यांची चादर अख्खी डोक्यावर न घ्या, यांना डेड बॉडी म्हणून दाखवूया. ओके फास्ट. ओके नको ना. करून टाका, यांची डेड बॉडी करून टाका. काय चाललंय? अशी जाहिरात तुमच्या बापाने केली होते काय? हॉस्पिटलची जाहिरात अशी करतात डेड बॉडी म्हणून वाचाड्यानो. कदम. की बाबा आमचं तेल आहे तुम्हाला टाकलं होईल अशी जाहिरात कोण करतं काय? अरे स्पीकिंग. तसं नाहीये कदम. काय आहे ना, आम्हाला त्यांना हे पण दाखवायचं आहे की माणूस मेल्यानंतर सुद्धा आमच्या दवाखान्यातले डॉक्टर त्यांच्या Exactly. कुटुंबियांची आणि पेशंटची कशी काळजी घेतात, dead body ची कशी काळजी घेतात. एक्झॅक्टली. थँक्यू डॉक्टर. थँक्यू फॉर द एक्सप्लेनेशन. दट्स यांची बायको कुठे आहे? फास्ट. सर सॉरी मी काय आलीस माती. ओ गॉड. आता मी इथे बायको म्हणून कोणाला आणायची सांग बरं. मी उभा राहू का? कोण करणार आहे ह्याची बायको? जस्ट वन मिनिट आय एम टॉकिंग टू माय क्रू. सर Yes, yes. जर बायकोचं कास्टिंग नसेल आता तर मी बायको केलं तर कसं वाटतं? बी व्हेरी ऑनेस्ट डॉक्टर. तुम्ही रडताय का चिडावताय कळणार नाहीये. सर मग माझी बायको कशी वाटेल? माझी लय भारी असते बायको. जस्ट शट अप. तुम्ही बायको करणार बायको, आहात? sir. ओके आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम और आय डोंट हॅव एनी ऑप्शन. माने पेशंट हे तुमची बायको असणार आहेत. ओके अरे वाचाड्या, मला नाही चालत आहे ना. पण दाढीवाल्या बायको कशीच वाटेल वाचाड्या. लोक काय बोलतील म्हाताऱ्या? मेलो तर काय नाही बोलणार, पण मी दाढीवाल्या बायकोवर अजून कसा राहिलो म्हणून लोक बोलतील ना वाचाडे. शट अप. ह्यांच्या तोंडावरनं चादर घ्या प्लीज. ओके
या माने त्यांच्या बाजूला बसा नीट बसा. ओके, मला 2च डायलॉग बोलायचे आहेत. धनी का गेला 2 टाइम्स. ओके चल. धनी का गेला. एक्सक्यूज मी, कट इट. डेड बॉडी. तुमचा आवाज नकोय. इज इट क्लिअर? बोलू नका कदम. ओके. माने जरा एक्सप्रेशन्स दाखवा. तुमचा नवरा गेला आहे, तुम्ही रडलं पाहिजे की नाही, डोळ्यात पाणी वगैरे पाहिजे की नाही. करेक्ट. या डू इट देन. नुसतं असं ब्लँक बोलू नका. डू इट. कम. येस, येत आहे. आय विल टेल यू द ऍक्शन. येत आहे. येऊ दे ऍक्शन. धनी का गेला. वर वाचाड्या वर. ओके. माने पोटावर डोकं ठेवा. हा. पोट हलवू नका. डेड बॉडी पोट हलवू नका. रडतोय म्हणलं पोट हलणारच किंवा डेड बॉडीला सांगतोय माने, तुम्हाला नाही. डेड बॉडी पोट दिसतंय, हलवू नका. ओके. अजून एकदा डोकं ठेवा. पोटावर अख्खं डोकं ठेवा. पुल बॅक. अमेझिंग शॉट. गर्दी होणार. सो गुड. गर्दी हॉस्पिटलमध्ये गर्दी होणार पेशंट. येस सर. Absolutely nice. नाव पेशंटला तुम्ही उठवू शकता. इट वॉज अमेझिंग. मला शॉर्ट्स दाखवा. श्वास घ्या. आता तुम्ही श्वास घेऊ शकता. श्वास घ्या. आता नाटक नकोय कदम. आता तुम्ही म्हणाल आता मी नाही घेणार श्वास, मला वाटेल तेव्हा, असं नाही चालणार. आता तुम्ही श्वास घ्या. कदम किती भाव खाताय हो. घ्या ना आता श्वास. सर सांगतायत. ऑक्सिजन मास्क लावा. ऑक्सिजन चालू करा. कदम, श्वास घ्या. चालू झालं. आहेत. डोंट वरी. अजून पुढच्या महिन्याचं बिल पण यांच्या जीवावरती भरणार आहोत आपण. काळजी नसावी. Oh my God. Just hug me. वा. एका हॉस्पिटलला तुम्ही शेवटचा श्वास हे नाव दिलं, तिथेच मी संपले. खूप धमाल झाला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा चांगला होता विषय आणि सादरीकरण पण चांगलं होतं. राऊत विशेष अमेझिंग एफर्ट होते. छान वाटलं. कॅरेक्टर वेगळं पकडलं होतंस काहीतरी आणि मस्त पकडून ठेवलं होतंस. मजा आली. आणि बाकी तुम्ही सगळे नेहमीचेच यशस्वी, अरुणला छळणारे आणि त्रास देणारे. त्यात आज डॉलची भर पडली, ती पण छान होती. व्हेरी नाईस. उत्तम सांघिक सादरीकरण. सई मॅड परफॉर्मन्स होता. तुमचं टीमवर्क सॉलिड आहेच, पण आज आय थिंक राऊत स्टोल द शो. त्याचं नवीन कॅरेक्टर होतं, नवीन काहीतरी बघायला मिळालं. कोण असतोस तू हे पण खूप आवडलं. आणि तुमच्या सगळ्यांची साथ उत्तम होती. मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी, आपण पुरस्कार सोहळ्यांमध्ये नेहमी ऐकतो की विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पण आजच्या पुरस्कार सोहळ्यातील मान्यवरांच्या नशिबी काय येत आहे ते बघूया. त्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या इरसाल हास्यवीरांचं. वा मी पुरस्कार मानाचा सोहळा बहुमानाचा MHA नाट्य सन्मान सोहळा 2025. आणि आता वळणार आहोत पुढील पुरस्कारांकडे. बराच वेळ झाला ना पुरस्कार सोहळा सुरू होऊन. आपण इथेच बसलोय. रिलॅक्स. तुम्ही घाबरलायत का? हा म्हणजे काय आहे, म्हणजे मी आतापर्यंत खूप पुरस्कार घेतले आहेत, पण देण्याची म्हणजे प्रेझेंटर म्हणून माझी पहिलीच वेळ आहे. अय्या, हो का? खूप मोठी माणसं येतात हो तिथे. आपण काही नाही हो, टेन्शन नाही घ्यायचं. मी तर नेहमीचीच आहे ना. मला नेहमी बोलवतात प्रेझेंटर म्हणून, म्हणजे अवॉर्ड द्यायला वगैरे. हो, मी ओळखलं तुम्हाला, सरला ताई. धन्यवाद. मला नेहमी घाबरायचं नाही हो. अजिबात टेन्शन नका घेऊ. नीट बसा आधी. टेन्शन काय आहे, सोपं आहे. तिथे जायचं, एन्व्हलप उघडायचं आणि अनाऊन्स करायचं, एनी गेसेस. नाही हे लहानपणापासून बघत आलोय, त्याचं टेन्शन नाहीये. याला सर या इकडे नमस्कार. सर बसा. सर इकडे बसा. सर इकडे बसा. ओके इथे बसतो.
बोल ना. हा सर मी काय बोलत होतो आवड झाला ना की मग मी तुम्हाला बोलवतो. मला नाही कळलं एकदा पुन्हा एकदा सांगा ना प्लीज. अरे यार तसं नाही म्हणजे तसं नाही बोललो मी बोललो आवड सुरू झालं की मी तुम्हाला बोलवतो. अच्छा अच्छा अवॉर्ड सुरू झाल्यावर लगेच बोलव. हा, मला तसं मला बोलव. लवकर जायचंय तुम्हाला सांगितलं होतं हा, ऍक्च्युली. सर, हा. तर तुम्हाला काय चाय पाणी वगैरे मोरे मामा वो वो काय झाला? हा, हे मोरे मामा नमस्कार. तुम्हाला चाय कॉफी काय पण लागलं ना तर मग यांना ओरडा मारायचा. ओळख नाही पाळख नाही ओरडा कसा मारायचा उगीच वाईट दिसेल ना ते. मारायचं जॉकेला म्हणजे असं चाय पाहिजे हा. हे बोला अशा हाक मारायची. चालेल चला मी मारतो हाक. ते काय मारायचं ते मारायचं कळती कळती कधी मारणारे विचार कर. आलो होते राहिलं ना तू ना आधीच सांगितलं. सर मी काय बोलत होतो आवड देऊन झालं की कल्टी मारणार आहे की तास 2 तास तंबू ठोकून इथेच बसणार आहे. नाही नाही मी इथे कशाला बसेल मला जायचं नाही सांगितलं ना मी तुम्हाला. हा जायचंय ना त्यांना जायचंय सर मग आपण सर दहीसरला ना. हा म्हणजे एक्झॅक्टली दहिसर नाही आयसी कॉलनी आणि योगीनगर ह्याच्या. नमस्कार नमस्कार मी बघितलं तुम्हाला मगाशी. अय्या पाया नमस्कार. नका नाही नाही, तुम्ही सिनियर आहात प्लीज बसा ना प्लीज बसा ना. असं असतं पण असं येस असतं. येस आपल्याकडे धावपळ असते ना चालू. हो, खूप धावपळ. मला माहितीये मी नेहमीची आहे ना मला नेहमी इथे बोलवतात. अच्छा अच्छा हो का हे मोरे मामा मी मोरे. नमस्कार. ओळखलंय मगाशी ओळख करून. हो नाही त्यांनी सांगितलं चहा. यांचा आजचा चहा पिऊन बघा. हो यांचा आजचा चहा जो नाही पित ना त्याचं करिअरच नाही होत. हो एवढं नाही मग एवढं म्हणजे गाणेकर फणशीकर डॉक्टर लागू सगळे आधी यांच्या हातचा चहा प्यायचे आणि मग एंट्री घ्यायचे. वा वा वा. हो खोटं नाही खरं सांगतायत ते, हो. वा, वा, वा. मागच्याच आठवड्यात एक नाटक होता. इथे हो, हो. बरोबर. दिवा विजव मग गोष्ट सांगतो. नाटक चांगलं होतं नाटक. हिट नाटक होतं. नाटकाचं नाव होतं. नाटक पण ते त्यातला प्रमुख नट होता ना तो सारखा विसरायचा. मग त्याला 3 कप चहा पाजला. काय सांगता. खोटं नाही. मग त्याच्यानंतर त्याचेच काय बाकी सगळं कलाकार होते ना त्यांचे पण डायलॉग बोलायला लागला. काय बात आहे म्हणजे एका चहा तेवढी ताकद नाही. बरं, तुम्ही घेणार काय ना कोणी? घेणार का काय मोरे योग्य. मोरे मामा द्या 1 2 3 चहा म्हणजे द्या. तुम्ही पण घेणार मी पटकन आणतो लगेच हो, हो, काय, चालेल, किती चालेल. वेळ लागतो? चहा ना. तुम्ही इथे सगळं मॅनेज करता का इथलं मॅनेजमेंट तुम्ही. वाटलं ना तुम्हाला हा, म्हणजे चहा वगैरे नाही करत नाही. अच्छा. मी नेहमीची आहे ना इथे इथे मला अवॉर्ड द्यायला बोलवतात. अच्छा प्रेझेंटर म्हणून. मी इथे राहते जवळच. बरं बरं बरं. इथे जवळच राहते तर काय इथलं कुठलंही अवॉर्ड फंक्शन असेल ना मला लगेच बोलवतात. आई येता का तुम्ही मी लगेच येते मग. अरे वा. मी आता पण कुकर लावून आले घरी. कुकर लावून आलात? जवळ राहते ना बाजूच्या बिल्डिंग मध्ये कुकर लावून आले म्हटलं इथे आल्यावर 3री शिट्टी ऐकली की जायचं आणि बंद करून यायचं. अरे बापरे एवढंच म्हणजे रेग्युलर असं आहे. तरी मी त्यांना सांगितलं होतं की 2 मिनिटं असताना अगदी मला बोलवा पण नाही नेहमीची आहे ना बोलवून ठेवलं आधी असं बसवलं. अगं बाई कुकरची शिट्टी. नाही 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 अहो नाही नाही गरम झालं मला एसी थोडा कमी आहे म्हणून नाही अगं. असं केलं. मला वाटलं कुकर नाही 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 नाही. इथेच राहते ना जवळ मी नेहमीचीच आहे. हा. हे बघा ह्यांना टेन्शन हे नवीन आहेत. अच्छा अच्छा तुम्ही नवीन. नमस्कार नमस्कार मी Yes. ओळखतो सर तुम्हाला. अच्छा नाही नाही थँक्यू ओळखतो. थँक्यू. मी Actually, मी सर रात पुनवेची मध्ये काम करतो सर. रात पुनवेची सिरियल आहे सर. सिरियल आहे. हो सर. हो अच्छा 3 महिन्याचा ट्रॅक आहे सर. ऍक्च्युली मी सर हा पुरस्कार सोहळा बघायला आलेलो वॉशरूमला जात होतो तर त्यांच्यातला त्यांचा टीम मेंबर आहे त्याने मला विचारलं की तुम्ही काय करता. मी बोललो रात पुनवेची मध्ये. अरे छान चला प्रेझेंटर म्हणून आणि डायरेक्ट आणलं. मला काय कळल्याच्या आधीच त्यांनी अरे आणलं. बापरे. माझं काय एवढं मोठं करिअर नाही की कोणाला तरी मी पुरस्कार देणार म्हणून. नाही. नको म्हणत होतं पण बसवलं. ठीक आहे यार अरे तुरे करू ना बाबा तुला. सर असं काय तुम्हाला सर कोण नाही ये, ये, ओळखत. बस 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 बस. नको सर मी आहे इथे. अरे खरंच बस. नको सर आहे इथे. अरे बस ना. मी आहे इथे. अरे क्लोज असं नाही लागत माझा असं होतं ना ते बॅक होतं ना इथे बस. इकडे बस रे ये. बाळा बस तांत्रिक गोष्टी आहे शिकून घ्यायच्या आपण बस. होय, होय, मी होय. नेहमीची आहे ना मला माहितीये इकडे कोणी असेल ना मागे असं बघतच नाही मग क्लोज म्हणजे इकडे क्लोज नेहमीची आहे ना. काय झालं काय सॉरी काय होत तुमचं एवढं मला काय म्हणायचं मी तुमचं हे बघितलंय ते खूप संगीत नाटक बघितलंय अय्या तुमचं. हो का. हो हो पुलेला गोपीचंद कुठला तरी आहे ना ते. अहो फुलाला सुगंध हा माती. हा हज येस येस फुलाला सुगंध मातीचा. खूप छान ताई तुम्ही काम करायचं. धन्यवाद. म्हणजे मी मनापासून सांगतो मी दुसऱ्या रांगेतून ते बघितलेलं होतं आणि शेवटची तुमची सोलोलॉगी होती 3 पानांची. क्लास करायचा तुम्ही
त्या नाटकानंतरच तुमचं हे असं झालं ना? अय्या काय नाही एवढं बोलून असं नाही होत ना तुम्ही अच्छा, अच्छा. असं चिडवल्यासारखं वाटतंय हो, हो, हो. जरा हे ठेवा नाही आज का नाही, पण तुम्हाला असं डायरेक्टच बोलवलं इथे मला म्हणजे मला पण वॉशरूम नाही 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 नाही, मला नाही. मला 8 दिवस आधीच कॉन्टॅक्ट केलेला होता. हो का मला ऍक्च्युली हे पण केलेलं होतं, गाडीचा पिकअप सुद्धा दिलेला होता. बर बर 29 वर्ष काम हॅलो, हा पाशा बोल. हा समृद्ध कुठे आहे रे? अरे मी टॉपला आहे. कुठे गच्चीवर? नाही नाही, अरे नाही नाही, एका टॉपच्या इव्हेंटला आलेलो आहे. हा अच्छा, काय बघायला गेलास? नाही रे, अरे अवॉर्ड द्यायचा आहे मला, म्हणजे मी देणार आहे, माझ्या हस्ते अवॉर्ड आहे तिकडे. तुझ्या हस्ते अवॉर्ड देणार आहेत? होय होय. मग टॉपचा कसा काय रे? ए चल पाशा चल, तू आपण नंतर बोलू, चल ठेव ठेव. बोलवले सर. अच्छा बोलवलंय का? हा, सर, बोलवलंय, अच्छा, अरे वा, बोलवलंय. चला, चला, मला ते चला. देऊन येतो. बरं, पण, एक एक मिनिट, हा. पुरस्कार कुठला आहे, म्हणजे कॅटेगरी कुठली? ते सर ते काय आहे ते सर्वोत्कृष्ट केशवभूषण सर. केशव भूषण. हा. नाही नाही, ज्याला अवॉर्ड मिळाले त्याचं नाव नका सांगू, कॅटेगरी कुठली आहे? तसं नाही अरे, काय सांगते? सर सॉरी सर अरे. ते तसं नाही बोलत आहे मी हे मारलंय ना केसांचं काय ते गेला केशभूषा. हा त्याचं सर सर्वोत्कृष्ट केशभूषा असं कॅटेगरी आहे हो तुमच्याकडे? सर हो चला चला बरोबर. बोलवले. नाही नाही, एक मिनिट जरा बाई, तू एक ना एक्साइटमेंट थोडी कमी कर. ऐक असं बोलवले. ए बाई, बाई थांब, ऐक माझं. मी काय म्हणतोय, तू माझ्या हस्ते केशभूषेचा अवॉर्ड देणार हो, आहे. सर, बोला ना. नको देऊस, ते बरं नाही वाटणार. पण बघताना लोक म्हणतील हा आहे स्वतः एक तर म्हणजे ह्याला केस कमी आहेत आणि हाच कसा देतोय, ट्रोलिंग होईल आपलं, हा, कळलं चला, चला, का? सर, नाही नाही, चला, ऐक चला, ऐक माझं चला. चालेल. अरे या, ऐक. या, या. अरे थांब 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 काय झालं कुठे चाललीये? अरे ते बोलवलं ना ह्याला. अरे ह्याला बोलवलंय ना. अय्या बाई कुकरची शिट्टी झाली नाही नाही, हो तिने गप्प केला, बसा तिकडे. सर, एक मिनिट टेम्पलेस आहे. सॉरी आधी जगताप सर काय बोलले काय बोलले? टकल्याच्या हस्ते आपण केशवभूषणचा अवॉर्ड कसं देणार तर मला दुसरीकडे टाकला एक मिनिट एक मिनिट, तुम्ही टकल्या का म्हणालात आता? अगं बाई मी नाही बोलले. अरे आता बोलला आई तुम्ही. रक्ताची शपथ मी नाही बोल तू घ्या ना शपथ घ्या ना. अरे त्याची शपथ नाही बोलली आहे ती नाही बोलले. अरे पण तुम्ही आता असं काय बोलली? तोंडावर बोला, तुम्ही ऐकलं ना आता? नाही, पण मी काय बोलतो तो तयार आहे तर त्यांना घेऊन जाऊया ना. अरे पण जगताप सर मग काय खड्ड्यात गेले का? आता फोन नकरी जा. ऐका ना, तुम्ही दोघं दोघं ठरवताय मस्त ऐका ना, पैकी. ऐका. तो जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट केशभूषा पुरस्कार, तो मी दिला तर चालेल का? म्हणजे मला लवकर पण जायचं आणि मला ह्यांच्यापेक्षा जास्त पण केस आहेत. म्हणजे काय रे? सॉरी सॉरी सर, तसं नाही सर. चालेल चालेल याने जास्त नाही. बाल आहेत सर तुम्ही चला हा तुम्ही नाही, चला नाही, जाते, सर. Sorry. काय टेन्शन नाही सर आपण ना तुमचं ऍक्टिंगचं दुकान आहे ना आपण अभिनयाचे पुरस्कार तुमच्याकडनं देऊ सर चला सर चला ऍक्टिंगचं दुकान आहे, कसे आहे ते? असंच असतं असं मला माहितीये मी नेहमीची आहे ना हा, हा. मला माहितीये अवॉर्ड फंक्शन अशी धवपळ 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 हो हो हो, चालायचंच आता काय आपलं. अगं बाई नाही 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 नाही, चुकलो मी, बसा इकडे. कुकर नाही, बसा बसा. नाही वाटलंच मला नाही नाही, मला जे काय होतं एसीचा जरा कमी आहे फ्लो, त्यामुळे जरा. नाही पण माझं पण जरा चुकलंच कुकरची शिट्टी होऊच शकत नाही का एवढ्यात का? मंद आचेवर कुकर ठेवून आले ना हा नाही हरकत नाही. बोकाय खाली, मांजर बोकाय की काय? कुठला मग अहो काय नाही नाही ऐका ऐका आवाज येतो. अण्णा पंजा बिंजा काही आप- अण्णा ले अरे अण्णा. अरे सरला, ए कशी आहे सरला? अण्णा सरला अगं कबूतर हे करून गेलं तसंच राहिलं. अण्णाचा कलर करायचं अच्छा कलर ते. काहीतरी अरे अण्णा, तू नमस्कार, अण्णा. हा तुला बघतो असतो कुठेतरी. हा मी चौगुले मी. ए मोरे 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 ऐक ना. आहेत मोरे 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 आलो आलो. हा अण्णा 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 आले. मोरे मोरे एवढा होता, लहान होता हो तेव्हापासून चहा पितो मोरेंच्या इथे. हा, केवढा आला ए, चाय पाच. आणतो चहा, लगेच आणतो लगेच आणतो. हा, आणतो लगेच. मोरे चाय घे आणतो. तुम्ही माझ्या मागं कुठे येता? असं अण्णा. ए, तू मी समीर चौगुले. हा, तू असतोस पाहिलंय मी तुला. सरला कशी आहेस बाकी? घरी अण्णा पडत पाया सरला आणि मी पिक्चर केला होता हो का? अच्छा. प्रेमाची सावली. वा वा वा. मी 40 वर्षांचा, सरला 17 वर्षांची होती. सरला आठवते तुला? आठवते ह्याला कसं आपण डान्स कुठला केला होता? तू ना माझी अण्णा माझी पडा. अण्णा 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 आठवते
तुला आठवतंय पण पडाल ना आता तू आम्ही केली होती बरं बरं या ए, तू मी जसं हा महाराष्ट्राची असं असं पाहिलंय मी तुला कुठेतरी अच्छा. तुला आठवतंय तो आपण एक सिनेमा एवढा 4 तास विहिरीच्या पाण्यात होतो बापरे, विहिरी- एवढं, हा, हात मारले सरलाच्या इथून पाणी आत जात होतं सगळं अशी होती ना सरला पाणी आत जात होतं बापरे बाप आवडले अशी अण्णांना बिलकुल. आणि तुला सांगतो ते उतरलो ना विहिरीत धोतर सगळं वरती पाण्यावर तरंगत होत मग त्यांनी काय केलं धोत्राला दगडी बांधले धोतर खाली सोडलं धोतर कमरत खाली अरे बापरे आणि सरला आठवतंय तो एक बेडूक पण शिरला होता माहिती धोत्रा हो, आठवतंय. निघतच नव्हता काय सांगताय हो. एवढ्या वर्षात निघाला नाही अजून म्हणजे आल्यापासून हे असं असं चालतंय ना आई, हे मस्करी अण्णा. याचा आलेला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट अच्छा अच्छा ऍक्सिडेंट तू मी हा महाराष्ट्राची हास्य जत्रा असतो असतो मी पाहिलंय कुठेतरी तुला असतो हा चहा घ्या चहा घ्या चहा घ्या अरे वा, चहा घेऊन आला तू. चहा. अरे इकडे इकडे चहा नाही इकडे चाय घ्या चहा घ्या, घ्या. अण्णा घ्या. हा, घ्या अण्णा घ्या, चहा घ्या, चहा घ्या. चला 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 जायचे अरे आवड आहे वा, जायचं माझं आहे का मला बरं हा. तुम्ही नाही सरला मॅडम तुम्ही चला नाही बोलवलंय एक मिनिट पण तुम्ही आता म्हणालात ना अभिनयाची कॅटेगरी आहे म्हणून अभिनय सर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा आहे सर अरे पण मी देतो ना अभिनेत्रीचं ऍक्टिंग आहे ना मी देतो ना मला लवकर जायचं ना चालेल please. चालेल सर तुम्ही हळदी कुंकुम लावून घ्याल ना मी कशाला हळदी कुंकुम लावून घेऊ सर आमचं ना आवड शोची परंपरा आहे कसं असतं आम्ही आवड दिलं ना की हळदी कुंकुम लावतो वाण देतो अभिनेत्रीला तर ती पण लावते ना मग लावून घ्याल ना अरे पण ही काय परंपरा आहे मला हेच कळत नाही आहे गेल्या वर्षी काय झालं माहितीये का काय होतंय का तुम्हाला असं एकदम गेल्या वर्षी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 5 जणींना विभागून दिलं ना मग आम्ही छोटंसं एक हळदी कुंकू केलं असं झालं हळदी कुंकू दिलं वाण लावलं मग हळदी कुंकू झालं स्टेजवर चला चला मॅडम जायचंय आपल्याला चला. चला चला मला ऍक्च्युली दिलं असतं तर बरं झालं असतं ना माझ्या काय टेन्शन घेऊ नका आपण मेन अवॉर्ड तुमच्या हस्ते देऊ सर हा उत्कृष्ट अभिनेता देऊ सर हो पण मला जायचं होतं मी आल्यापासून सांगितलं होतं चला तुम्ही. चला चला मॅडम चला अण्णा येते हा काय हे मला जायचं होतं ना हा हा आई, हाती विचार हा सर मी काय बोलत होतो तुम्ही आवड दिल्यानंतर कल्टी मारणार आहे की 1-2 तास तंबू ठोकून इकडेच थांबणार आहे मी कल्टी मारणार आहे कारण मला जावं लागेल ना इथून हा तुम्हाला जा दहीसरला ना हो ऍक्च्युअली म्हणजे एक्झॅक्टली दैसर नाही दैसर बोलूच्या मध्ये आणि ऐकून तरी जा ना प्रश्न विचारता ऐकून तरी जा ना उत्तर अरे हे नेहमीच आहे यार आणि हे बरोबर नाही ना यांचं काय ते? हे प्रेझेंटर म्हणून बोलवतात काही बाई मी साला सांगितलं होतं लवकर जायचंय ऐकतच नाहीये ते. कसलं प्रेझेंटर कसलं काय या पुरस्कार द्यायला जो प्रेझेंट असतो तो प्रेझेंटर हल्ली पुरस्कार घ्यायला खूप जण असतात द्यायलाच कोणी नसतं अरे बाबा तुला सांगतो आमचा एक मागे तो एक नवीन पोरगा होता नट त्याच्या हस्ते पुरस्कार द्यायला बोलवलं पुरस्कार दिला कोणाला जी बाई 30 वर्ष काम करते तिला तिने ऑलरेडी 15 पुरस्कार घेतले होते ती आपले घेतली आणि गेली देणाराच जास्त खुश तोच आपला नाचत होता त्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद असं काय ना हे आहे का म्हणजे सर. हा चहा सर सर तुम्हाला बोलायला आहे सर मला बोलवलंय हो सर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द्यायचा आहे सर हो चला माझं झालंय अभिनेत्याचा पुरस्कार झालेला आहे हा. हा चालेल अण्णा चला चला एक मिनिट अण्णाच चला म्हणजे मला आता बोलू आम्ही दोघांनी मिळून एकत्र द्यायचा का नाही पुरस्कार नाही तसं नाही आहे त्यांना बोलवलं ना जा अण्णा जा हा, चला, चला, मी जा, जातो. जा, नाही ना तुम्ही बोलवलं. तिकडे आता मी बसा, अण्णा. असं तुमचा नव्हतं. पुरस्कार तुम्ही नाही सर जाऊ दे आता काय मी सांगितलं होतं ना ऍक्टिंग मला जायचं कळत कसं आय डोंट यू अंडरस्टँड सॉरी सर सॉरी पण जगताप सर तुम्हाला ते आपण मेन अवॉर्ड तुमच्याकडनं देऊ सर सर्वोत्कृष्ट नाटक तुमच्याकडनं देऊ सर सर्वोत्कृष्ट नाटक हा. मग ते लवकर घ्या लवकर काय ते घेतो पुरस्कार. पटकन जाते सर मॅटर काय झालंय माहितीये काय तुम्हाला काय झालंय ज्याला अभिनेत्याचा अवॉर्ड द्यायचा आहे ना तो अण्णांचा स्टुडंट आहे सर ते जगताप सरांनी पलटी मारली ना लगेच हो त्यांनी पलटी मारली पण तुम्ही माझी का कुचंबणा करताय असं झालं ना, माझा प्रॉब्लेम नका सॉरी सर चुकलं सर तसं नाही असं काय आहे जगताप सर तुम्हाला माहित नाही जगताप सर काय करतात तो काय बोलले की आपल्याला इमोशनल मुवमेंट मिळेल ना म्हणजे कसं स्टुडंट आणि जो जा लवकर करा आणि बोलवा ना मला ना कच 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 नका करू आणि सर मला ते विचारायचं होतं ओय मी कल्टी मारणार आहे मला जायचंय तंबू बिंबू ठोकून इकडे थांबणार नाहीये बस झालं दहीसरला ना एक्झॅक्टली दैसर नाहीये ते बोरवली आणि दैसरच्या मध्ये यार, ऐकून जा रे. आणि अशा प्रकारे हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झालेला आहे
या तुम्ही दोघी इकडे या. अरे संपला पुरस्कार यार. जमलो मी तर पळून पळून माहितीये का ए ए ए ए पोरी तुला कळतंय का तू आता मला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देणार होतात ना कुठे गेला तो दिला सर तो कोणी दिला अण्णांनीच दिला सर. अण्णांनीच दिला काय झालं त्यांच्या ट्रे मध्ये ना 2-2 पाकिट आली मग अभिनेत्याचं आणि नाटकाचं. तर आधी त्यांनी सर्वोत्कृष्ट नाटक देऊन टाकलं, उलट पालट केलं. आता त्यांना नायक असं म्हणणार ना सर. अरे मग मला कशाला बोलवलं इकडे कशाला थांबवलं इकडे मगातपासून तर आता तुम्हाला बोलवलं असतं तर तुमचं पचका झालं असतं. झाला ना पचका ऑलरेडी माझा नुसतं एकटाच बसलो होतो नुसताच आलो आणि नुसताच गेलो झाला पचका माझा. सर कशाला बोलवलं मला आणि कशाला नाटकं केलीत 8 दिवस आधी फोन करून सर तुम्हीच हवेत सर गाडीचं पाठवतो पिकअप कशाला नाटकं केलीत सगळी. सर ऍक्च्युली आहे ना तुम्ही बॅकअप प्रेझेंटर होते सर. बॅकअप प्रेझेंटर म्हणजे सर काय झालं दहिसरवरनं ऑलरेडी गाडी निघणार होती. 2 जण मान्यवर म्हणून येणार होते तर एक सीट रिकामी होती म्हणून तुम्हाला बोलवलं होतं सर. तर तुम्हाला फोन केला तुम्ही हा हा येतो येतो असं लगेच बोललो तुम्ही एवढा वेळ पण नाही घेतला. तर त्यांना वाटलं की एवढा वेळ नाही घेताय म्हणजे महत्वाचा नाही आहे ह्याच्याकडे वेळच वेळ आहे म्हणून बॅकअप प्रेझेंटर म्हणून बोलवलं अरे बेशरम आहात रे तुम्ही नुसतं मला इथे बसून ठेवलं तुम्ही काय सर आमचं काय काय कुठे जगताप सर कुठे आहेत ते त्यांना बोलवा जगताप सर कुठे आहेत उठीत मला सर तुम्हाला निघायचं आहे ना मला निघायचंय दहिसरला ना. दैसर नाही एक्झॅक्टली दैसर नाहीये ते आयसी कॉलनी अरे थांब इकडे 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 मला आत्ताच्या आत्ता निघायचंय मला ड्रॉप पाहिजे गाडी दे. ऍक्च्युली सर तुमचं पिकअप ठरलं होतं ड्रॉप ठरलं नव्हतं. इकडे 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 ड्रॉप ठरलेला नव्हता माझा नाही. मगातपासून 17 वेळा मला कशाला विचारताय दहिसरना कशाला विचारतेस. सर आमचा एक टेक्निशियन आहे त्याला दहिसरला जायचं होतं तर तुम्ही जाताना कॅब तर बुक केलीच असती ना म्हणून तुम्हाला विचारलं तुम्ही त्याला ड्रॉप अरे करायला. निर्लज्ज आत्रे तुम्ही वा 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 सेलिब्रिटी समीर चौगुले यांचा मस्त पचका झाला इथे जो आम्हाला बघायला फारच आवडला. धमाल धमाल. प्रसादा चेतना कुकरमध्ये तांदूळ होते का बांबू होता नक्की तो तिसरी शिट्टीच होत नाही तो शिजतच नाहीये कुकर. अल्टिमेट मस्त विषय होता आणि अफाट रंगवला तुम्ही तो जो अख्खा माहोल उभा केलात. आमिर फर्स्ट क्रेडिट गोज टू यू. तू तो एक ती टिपिकल ट्यून त्या पुरस्कार सोहळ्याची आणि त्यातनं मला निवेदिकेचा आवाज नवा वाटला थोडा सीझन्ड नाही वाटली निवेदिका पण तो इतका माहोल इतका करेक्ट तयार केलात. चेतना फार उत्तम बेरिंग होतं फार मजा आली. प्रभाकर तुझ्याकडे बघताना आमच्या बाळूची आठवण आली आम्हाला. बाळू आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शिवाजी मंदिरचा बाळू आणि म्हणजे खरोखरच त्याचा चहा पिऊन जो तजेला येतो ना प्रयोगाच्या आधी वा वा त्याची तू नुसते एंट्री आणि एक्झिट मधनं त्याची आठवण करून दिलीस. पशा अफलातून बेरिंग होतं अफलातून म्हणजे प्रत्येक पावलावर तुझ्या आम्हाला धडकी बरोबर होती पडतोयस की काय इतकं डेंजरस बेरिंग होतं ते. सम्या मस्त. MHJ नाट्य सन्मान सोहळ्यामध्ये मिनी बोलवतो म्हणणाऱ्या या 2 मुली मला फार भावलेला आहे. म्हणजे हा जो सांस्कृतिक मिलाफ गोस्वामींनी घडवलाय हा फारच रंजक होता आणि तुम्ही दोघींनी पण मजा आणली. म्हणजे जेवढं इरिटेशन यायला हवं होतं सम्याला तेवढं तुमच्या परफॉर्मन्समुळे 100% आलं आणि ती घाई गडबड सगळी अत्यंत यथायोग्य पद्धतीने तुम्ही दाखवलं. विलक्षण मजा आली मला. बहारदार. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. मला चेतूला जुजबी द्यायला यायचंय. सचिन मोठे सरांची संकल्पना होती आणि तुम्ही त्याला पुरेपूर न्याय दिलात. फार सुंदर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस फार कडक होते. म्हणजे असं वाटणारच नाही की म्हणजे चपखल कास्टिंग प्रत्येकाचा रोल हा ह्या व्यक्तीनीच केला पाहिजे असं कास्टिंग होतं. भावा कडक म्हणजे खूप हसलो आम्ही. खूप मजा आली गाईज. तुम्ही सगळे वर ऑन पॉइंट. मजा आली खूप मजा आली. थँक्यू. एकच गोष्ट बोलायची आहे
आजचे आणि 2 दिवसांचे जे एपिसोड आहेत त्याच्या सगळ्या संकल्पना या वेळेला सचिन मोठे सरांच्या आहेत. ओ माय गॉड. हे माझ्या मते आमच्यासाठी खूप साईच्या साई संकल्पना, हे माझं तर स्वप्न आहे कधीतरी असं व्हावं की माझ्या साई संकल्पना असू देत, पण अजून मी 3च्या पुढे मजल मारलेलं नाही कारण ते कर्म कठीण आहे. पण हा माणूस लिलया त्या गोष्टी करतो. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण सचिन मोठे सरांची. मंडळी, आज एक व्यक्ती आली आहे आध्यात्मिक गुरूंकडे मार्गदर्शन घेण्यासाठी. त्यामुळे सज्ज होऊया सात्विक हास्य अनुभवण्यासाठी. आणि तेच घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. बाबा तुम्हाला बुडबुडे आले? काय म्हणजे मी इतके दिवस ट्राय करतोय मला नाही आले, तुम्हाला पटकन आले बाबा बुडबुडे. बनोबा एकटाच आहेस म्हणून काही बोलता येत नाहीये. बनोबा वा, आजचा दिवस आणि आजची सकाळ किती प्रसन्न आहे बनोबा. हो बाबा, तुम्ही आदेश दिला आणि सूर्य उगवला, ही सगळी कृपा तुमची आहे बाबा. हो हो बोला बुडबुड 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 बुडबुड. बनोबा बाकी सगळं उत्तम आहे, पण ही घोषणा डिझाईन करताना जरा वेगळी करायला पाहिजे होती. बोला बुडबुड 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 म्हणजे अगदीच बालवाडी लेवलचं वाटतं रे. हे जरा बदलायला पाहिजे होतं. असो, आजची दिनचर्या काय आहे बनोबा? बाबा आज प्रश्न उत्तरांचा वार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी भक्तांची भली मोठी रांग लागली बाबा. नाही नाही बनोबा, ज्या अर्थी त्यांना प्रश्न पडलेत त्या अर्थी ते भक्तत्वाला पोहोचलेच नाहीये, पण मी त्यांना पोहोचवेन. त्यांना असे प्रश्न विचारायचे की त्यांना कळलंच नाही पाहिजे की प्रश्न काय, हा त्यांना प्रश्न पडला पाहिजे. तुला प्रश्न कळला बनोबा? नाही बाबा, हेच झालं पाहिजे. जा बोलव, कोण आहे? जशी आज्ञा बाबा. ठीक आहे. या 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 आरामात या, इकडेच आहे मठ. या इथे चप्पल घ्या. आरामात येऊ दे. हा येऊ दे. येते येते काढा. हा अरे बापरे. असो. या बाबा. बाबा याला दारूचं व्यसन आहे बाबा. हो आणि का? ते सोडवण्यासाठी याला कोणीतरी बाहेर सोडून गेलं होतं बाबा. आता पण हा प्यायलाय बाबा. खरं तर ना हा इथे यायला तयारच नव्हता. तर मी त्याला बोला, अरे बाबा तू ये बाबा आमच्या इथे, बाबा आमचे खूप भारी आहेत. तर ऐकतच नव्हता बाबा. मग बोललो, बाबा हे बघ, एकदा तू बाबांच्या इथे आला ना की बाबा तुला ना विचारणे आंघोळ घालतील बाबा, पण हा ऐकेल तर ना बाबा. तरी बोलो बाबा नंतर असं बनोबा बनोबा काय होतंय, त्याचा बाबा कोणता माझा बाबा कोणता कळतच नाही. तुमचं काय असेल ते बाबांना सांगा. ये बाळा, काय घाबरतोयस? ये, तुमच्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठीच मी जन्म घेतलाय. ये बाळा, ये ये. हा ए बाळा ए. ऐका हो, दरबार भरवलाय ना इथे. वा बोल बाळा बोल. कर कर कसाही नमस्कार कर. हा नको करू, हा वेगळंच वाटतंय. बोल बाळा, काय आहे बघ, तू करशील तो नमस्कार माझा आणि मी दाखवेन तो चमत्कार तुझा. बोल बाळा बोल. दारू आहे का? दारू नाही, आम्ही दारू नाही पित. नाही पित आहे? नाही. दारूच नाही पित आहे का? हा? नाही मी नाही, जो पितच नाही त्याच्या मैताला पण जात नाही मी. ए ए बा ए थांब थांब ए. अरे थांबव त्यांना, आत्ताच सुरू झालं, इथे थांब. बालका, माझ्याकडे दारू जरी नसली तरी अशी गोष्ट आहे जो तुला परमानंद देईल, मद्यापेक्षाही परमानंद देईल. जडीबुटी आणली काय? नाही, तसं नाही आहे बालका. मला सांग, तू दारू का पितोस? मला आवडती. नाही बरोबर आहे, पण प्रत्येक आवडणारी गोष्ट आपल्यासाठी चांगली असते असं नाहीये. नाही नाही बरोबर बरोबर आहे. दारू वाईट आहे की नाही? आता दारू बेकार आहे, धंद्याला लागतोय दारूनं. मग तू का पितोस? मला आवडते. अरे हा पुन्हा तेच बोलतोय. नाही बालका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू विषय समजून घे. दारू ही खूप वाईट आहे. बेकार आहे. दारू वाईट हे मान्य करतोय? मान्य नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तुझ्या शरीरासाठी घातक आहे हे मान्य आता करतोय. काय माणूस मरल. मग तू दारू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय रे. बरं मला सांग, तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव पीपी. त्याच्यामुळे सगळा घोळ त्याच्यामुळे झालेला आहे. काय झालेला आहे, मी आहे का नाही, मी सोडली दारू, म्हणजे कालच मी सोडली, परवा पण मी सोडली. पण तिच्या आईला कोणतरी येताना मला म्हणतं,
पी पी मग मी पितो मग मी नाही थांबत कोणतरी आपल्याला दोनदा सांगतंय पी पी तर आपण मग नाही बाबा त्याला ही नाही करायचं. नाही नाही बालका, हे कारण नाही आहे, ही तुझी मस्ती आहे. ते आहे. आणि एवढंच जर असेल तर तू तुझं नाव बदलून घे. नाही नाव नाही बदलू शकत. नाही ती शेक्सपियर म्हणलंय नावात काय आहे. नाही हे बघ बालका, कसं आहे, शेक्सपियर बोलला मान्य आहे, पण त्याने त्याचा वेगळा अर्थ घेतला होता. उद्या त्याने स्वतःच्या नावाचा अर्थ घेतला असता तर शेक्सपियर झालं असतं का? क्या बात आहे बाबा, शेक्सपियरला आयुष्यात वाटलं पण नसेल की कधीतरी माझ्या शाब्दिक विनोद होईल. याचं चाललंय तुझं काय, बरोबर? तर बालका, तुला कळतं का दारूमुळे तू मरू शकतोस? काय कराय दारू मरतो शकतो. मला काय म्हणायचंय, आता परवा माझा एक मित्र मेला आणि ती दारू पित नव्हता, ते कसं काय? नाही ते आहेच, म्हणजे प्रत्येक पिणारा मरतोच असं नाही. आणि प्रत्येक मरणारा पितोच असं नाही. अरे देवा, दरबार कोणाचा भरलाय कळतच नाही. बाबा तसं नाही तुम्हाला ही काय आहे बाबा, एवढं लाईफचं नाही एक चक्र आहे. काय होतं, आपण जर जन्माला आलेलो आहे तर आपण मरणार पण आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. एक लाईफ एन्जॉय पण केली पाहिजे ना मध्ये मध्ये. ही कुणीतरी म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, ही म्हणलेलं आहे, आला सास गेला सास त्याचं न्यार रतंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. कोण म्हणलेलं आहे? बहिणाबाई चौधरी म्हणलेलं आहे. त्या असं का बोलल्या बरं? कारण नैनम छिंदंती शस्त्राने. कोण बोललेलं आहे? भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत. कुठे बोलले? रणांगणात बोललेले आहेत. तर बाबा आपण आपल्या आयुष्यात जेव्हा मी याच्याकडे आलोय की हा माझ्याकडे आलोय? नाही बाबा, आपलं लाईफ कसं असतं मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. बालका तिथे बस. बस आराम आराम. हरकत नाही. हे बघ, तुला मुळात सांगण्याचा मुद्दा आहे की दारूमुळे तुझं लिव्हर खराब होईल, हे तुला कळतंय का? तेवढं आता ती होणारच आहे. एवढी दारू मी पिणार एक क्वार्टर दिवसाला, हे जायचं ते लिव्हर एवढं, मग तिला तारास्त होणारच आहे. बरोबर. मग तरी तू का पितोस? मला आवडते. अरे हा तेच बोलतोय परत. हे बघ, ए बाळा, तू समजून घे. मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? नाही कोण नाही, मी रस्त्यावर राहतो. रस्त्यावर राहतो? अरे रे रे, बघ तुला कळतंय का, दारूमुळे तू रस्त्यावर आलायस. दारू बेकार आहे, दारू काय, दारूमुळे लोक रस्त्यावर येतात. हे कळतंय ना तुला? हे कळतंय की नाही? मग का पितोस? बाबा त्याला आवडते. मला कळतं रे, तू हे आहेस ना, गप्पस ना जरा, त्याला विचारतोय ना मी. हे बघ, मुद्दा समजून घे. सांगा बाबा. दारूमुळे ना तुझं लिव्हर खराब होऊ शकतं. ते होईल. लिव्हर तुझं खराब झालं तर काय करशील? मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार. माझं लिव्हर खराब झालं, मी लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे. हे बघ, तुला मुद्दा कळत नाहीये बाळा. असं ते ट्रान्सप्लांट करणं हे खूप रिस्की आहे, ते खूप खर्चिक आहे. पैसे कुठून आणणार आहेस? किडनी विकून. किडनी विकून म्हणजे? मी माझी किडनी मला लिव्हर बदलायचं असेल तेव्हा मी आधी किडनी विकणार, पैसे घेणार, मग लिव्हर विकत घेणार, मग लिव्हर लावणार. माझं ठरलंय. हा कुठला हट्ट आहे किडनी विकून लिव्हर लावायचंय? फॅनचं कॅपॅसिटर बदलतोय? जोक करत नाहीये रे. हे बघ, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. एवढं करण्यापेक्षा दारू सोड ना. नाही सुटत ना दारू. का? माझं नाव पिपी आहे, कोणतरी येऊन म्हणतं पिपी, मग मी पितो ते. चल रे, हट रे, कंटाळा आला. तेच तेच चल रे, ह्याला काय अर्थ? सरकार तेच 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 बोलतोय. बोले जातच नाही मला, मी तेच तेच बोलतोय असं वाटतंय. हे बघ, मुद्दा समजून घे बाळा. दारू वाईट आहे. दारू बेकार आहे, मला सोडायचं आहे दारू. ऐक ना, काय होतंय, आपण दोघंही तेच बोलतोय. कळत नाहीये मला चढली की तुला चढली. मुद्दा कळतोय का? मला सांग, तू काय करतोस? पैसे कमवण्यासाठी काय करतोस? मी चैन मारतो, परसा चोरतो, पाकिट मारतो. अरे हा चोर आहे. आम्ही चोर आहे. हा चोर आहे. हे असं नाही कमवायचे पैसे. पैसे हे उत्तम मार्गाने कमवायचे. मेहनतीनं कमव, मेहनतीनं. हा, चोरी करण्यात मेहनत नाही का? चोरी करायला काय मेहनत नाही लागत का? हा बाबा, ही मेहनतीचं काम आहे. एकदा कधीतरी चैन मारून पळून बघा, मग कळलं तुम्हाला. मी कशाला पळू? तुम्हाला गरज आहे पळायची, पळून बघाय. हे बघ, मुद्दा कळतोय का? हे दारू पिणं, हे चैन मारणं, चोऱ्या करणं हे कमी कर, बंद कर. उद्या पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये टाकलं तर काय करणार आहेस?
काय नाही करणार. तुझ्या आई वडिलांना वाईट नाही वाटणार? नाही, त्यांना आनंद होईल. आनंद होईल म्हणजे? मी त्यांना भेटलो की त्यांना लय भारी वाटतं. जेलमध्ये गेल्यावर कसं काय भेटणार? ते तिथंच असतात ना. 10 वर्ष झाले ते तिथंच आहेत. बरोबर. हे काय घेऊन आलायस तू? नाही, ते तिथंच आहेत. सकाळ प्रसन्न चाललेलं, हे काय आणून ठेवलंयस इथे? बाबा माझा पप्पा आहे ना 10 वर्ष झाले जेलमध्ये आहे. हा? हा, जेलमध्ये हा. काय केलंय? काय नाही, ती पत्रकार होता तो, तर त्यानं कुणाला तरी प्रश्न विचारला, त्यानं लय खोजावला, जेलमध्येच टाकला. जाऊ दे. तेव्हापासून मग आपण डोकं फिरतो, कोणी प्रश्न विचारला बुक. ऐक सांगायचा मुद्दा हा आहे की पैसा हा नेहमी उत्तम मार्गाने कमवावा, चांगल्या मार्गाने कमवावा. काय बनवा? हा मी चांगल्या मार्गानेच कमव, माझं असलं काहीही नाही आहे. मी चांगलं. तुम्ही मेहनतीने कमवावा. तुम्ही काय मेहनत करता? असते बाबा, मेहनत खूप असते. ध्यान करावं लागतं, लोकांना उपदेश करावे लागते, 4-4 तास बोलावं लागतं. मी पण बोलतो, मी पण बोलतो 8-8 तास. मी एकदा प्यायला बसलो का नाही, मग मी 1 क्वार्टर 2 क्वार्टर झाले की मग मी लई बोलतो. आजूबाजूची बेवडी, कुत्री, मांजरी सगळ्यांबरोबर बोलतो. हे बघ, ऐक. मला आजचा विषय समजत नाही. मी काय करतो मला कळतच नाहीये. काय शपथ, मी नॉनस्टॉप मी 8 तास नुसता तुम्हाला सांगतो बाबा कुत्र्या. नाही बाळा, माझं बोलणं वेगळं आहे. माझं बोलल्यामुळे लोकांचे डोळे उघडतात. माझ्या बोलण्याला लोकांचे डोळे शांत मिटतात. म्हणजे तुम्ही रात्रीचं बोलतो तेव्हा कुत्री मांजरी माझ्याकडे येऊन ऐकायला बसतात ना. असं काय बोलतो बाबा बेवडा, त्याच्या आईला भुकतच नाही, सगळी झोपते शांत. येण्यास का रे? नाही. मी काय बोलतो, तू काय बोलतो? प्रत्येक ठिकाणी बाबा आहे म्हणून शांत बसलो. आता कळलं? आता सांगितलं असतं तुला. आता असं नाही बाबा. काय बाबा अरे मी बोलतो त्याने लोकांचं उद्धार होतो, लोकांचं ध्यान लागतं. मी विज्ञानाचं बोलतो. माझं बाबा, अरे आता काय सगळं सांगायला लागणार यार बाबा. इट इज ऑल सायन्स बाबा. बाबा दारू आहे का नाही, मी ही MSc मायक्रोबायोलॉजी केलेली आहे. MSc मायक्रोबायोलॉजी. तुम्ही किती शिकलाय? 4थी. किती शिकले? माझा लौकिक शिक्षणावर विश्वास नाहीये बालका. 7वी. मी माझं गणित उलट पडलं. काय झालं, मी लय शिकलो पण त्याच्या आईला नोकरीच नाही मिळाली. नोकरी नाही तर छोकरी नाही मिळाली. आता नोकरी नाही, छोकरी नाही, आई बाबा त्याच्या आईला 10 वर्ष माझं ती जेलमध्ये आहे ती, म्हणून मी पितो. म्हणजे कसं आहे बाबा, तुम्ही काय करता, बाहेरच्या जखमांसाठी औषधातलं अल्कोहोल वापरता, मी आतल्या जखमांसाठी अल्कोहोल औषध वापरतो. अरे 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 तुम्हाला सांगतो बाबा, 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही? हा काय 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 30-60-90चा फॉर्म्युला आहे का नाही? मलाच कळलेलं आहे बाबा. हा फॉर्म्युला काय मी तुम्हाला सांगतो ना बाबा, आपल्याला ना हे कळत नसतं बाबा काय चाललं आपल्या आयुष्यामध्ये. आपण मला कळलेला माणूस खरा आहे का नाही, वयाच्या 30तच मेलेला असतो, पण त्याला ती कळतं वयाच्या 60व्या वर्षी, पण त्याला पुरत्यात वयाच्या 90व्या वर्षी. अरे अरे हे 30-60-90 मला लगेच कळलं, म्हणून मी प्यायला लागलो. क्या बात है बाबा. अरे क्या बात है बाबा. असू दे क्या बात है बाबा. असू दे बाबा, मला एक पॉडकास्ट चॅनल काढायचंय, माझे ते गेस्ट म्हणून याल का तुम्ही प्लीज? म्हणजे तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही ध्यान आणि विज्ञान हे कोलॅब करून खूप भारी समजवताय आणि आजकाल लोकांना हेच लागतंय, हेच चालू आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये. बोलतो मी तुम्हाला सांगू का, आजकाल शिकलेला माणूस अध्यात्माकडे वळला ना की लोकांना कुतूहल वाटतं, रात्रीच्या रात्री व्हायरल करून टाकतात. खरंच आहे, खरं सांगू जेन्युअनली, दारू बिरू सोडा, ह्यात काय नाही राहिलंय. नाही मला दारूच नाही, मला पैसेच नाही, त्याच्यामुळे पैशांच सांगतो, आपण दोघे मिळून पॉडकास्ट काढू, खूप पैसा कमवूया. लय पैसा आहे लय पैसा पॉडकास्ट मध्ये. मला चालेल, मला पैसा मिळाला मी दारू सोडणार. नक्की? मी सोडणार. ग्रेट ग्रेट. बाबा माफ करा, बाबा माफ करा, तुम्हीच एकटे काय ते बुडबुडे उडवत बसा. पॉडकास्ट दोघं. नाही बनवा. अरे माझ्याकडे पण तत्वज्ञान आहे, पैसा आहे. अरे मी हेच सांगितलं. वागोबा चला, वागोबा नाही बनोबा. चला चला. बनवा, ऐक ना बनवा, मी सांगतो तुला. बनवा. वा 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 वा, या
फोटोवरूनच वाटलेलं की हा बाबा अगदी वरवरचा बुडबुडाच आहे, पण खरोखरच असे काही बाबा असतात, पण असेही काही आध्यात्मिक गुरु आहेत की जे लोकांना खरोखरीच ज्ञानमार्गावर आणतात आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात. पण ही कॉन्सेप्ट खरंच खूप छान होती. थँक्यू. मस्त. प्रसादा. वा, मस्त वेगळा होता विषय. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंट आणि हेअर मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळ्या. मस्त लावलाय सेट. ॲक्च्युली एखाद्या महाराजांचं स्थान वाटावं असा. पशा, तू जी लुंगी नेसला होतास छान होता गेटअप, आणि तुझा तो कटआउट पण मस्त आहे. म्हणजे मला तुझा अभिमान अशासाठी आहे की लोकांचे चित्रपटांमुळे कटआउट लागतात, तुझं स्किटमुळे कटआउट लागलं. नाईस, मस्त कॅरेक्टर होतं. आणि बने तुझी साथही मस्त. पीपी कडक बेरिंग होतं, आणि कधी तुझ्यामुळे टांगा पलटी, घोडे फरारून ॲक्च्युअल बाबा कधी खाली बसून तुझ्याकडनं दीक्षा घ्यायला लागले कळलंच नाही. इतका तो सहज सोपा प्रवास होता. मजा आली. सई. भारी होता परफॉर्मन्स. हे एकदम वरवरचं वाटत असलं प्रहसन, तरी त्याच्यामध्ये खूप खोल अर्थ दडला होता, आणि तो अर्थ मला खूप महत्त्वाचा वाटतो. हा जो कटआउट आहे आणि त्यातले जे एक्सप्रेशन्स आहेत ते खूप काळ मी विसरू शकत नाही. अशक्य आहे तो. हा, बुडबुडे आलेले एक्सप्रेशन. बांस थोडंसंच होतं, पण नेहमीप्रमाणे इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स. आज दिन बने, ॲब्सोल्युटली बने. किती एक्सलंट बेअरिंग होतं. म्हणजे शेवटपर्यंत एक क्षणासाठी पण बेअरिंग सोडलं नाहीस. भाषा वेगळी होती, बॉडी लँग्वेज कमाल होती, सगळंच कमाल होतं. खूप मजा आली. मंडळी, हे हास्य फटाके असेच फुटत राहणार आहेत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.